त्यांना बसू दे तुमच्या सगळ्या मराठा युवकांच्या भावनाशी सहमत आहे. मी पहिल्यांदा सांगतो मी तुमच्या सगळ्यांच्या पुढे एवढं सांगू इच्छितो की आंतरवादी सराटी इथं लाठीचार्ज झाल्याच्या नंतर एका सामान्य कुटुंबातल्या माणसाकडं ह्या आंदोलनाचं नेतृत्व आलं आणि त्या माणसानं त्या दिवसापासून ते नेतृत्व अतिशय प्रामाणिकपणे तोला मुलानं पार पाडायचं काम तो माणूस करतोय. एक सामान्य कुटुंबात मला वाटतंय या आंदोलनाच्या माध्यमातून ज्यावेळेस जरांगे दादांनी आपल्या सगळ्याला मुंबईची हाक दिली, आपण सगळे मराठा बांधव सुद्धा त्यांच्याबरोबर मुंबईला गेले होते. तिथे गेल्याच्या नंतर सन्माननीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री करून त्याच्यात सगळ्या त्याच्या अटी शर्ती टाकून गुलाल उधळला होता. मला वाटते ते गुलाल उधळून एका समाजाला जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करावं आणि ते वचन पूर्ण करावं अशी आमची भूमिका आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहे. ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा मराठा आरक्षणाचं जे एसीपीसी मधून आपल्याला दिलं गेलं होतं त्या आरक्षणाची रद्द करायची याचिका आली होती. त्यावेळेस हे आंदोलन होण्याच्या पूर्वी मी बोललेलो कुठं आहे लोकसभेत रेकॉर्डवर आहे. त्यावेळेस कुठलंच आंदोलन नव्हतं, संघर्ष नव्हता, काहीच नव्हतं. त्यावेळेस जर समाजाचं हे आरक्षण सुप्रीम कोर्टातून रद्द नाही झालं पाहिजे असं जर केंद्र सरकारला वाटत असेल आणि राज्य सरकारला वाटत असेल तर केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा वाढवावी. कारण सुप्रीम कोर्टानं जे स्टे आपल्या आरक्षणाला त्यावेळेस दिला होता त्याच्यात सुप्रीम कोर्टानं 2 निदर्शनं दर्शवली होती, म्हणजे मुख्य मुद्दे दिले होते. यातला पहिला मुद्दा हा होता की आरक्षणाची मर्यादा ही 50%च आहे आणि दुसरा मुद्दा होता की मराठा समाज मागासलेला आहे हे सिद्ध करू शकले नाही. त्याच्यातले दोन्ही मुद्द्यामध्ये मराठा समाज मागासला किंवा मागासला नाही हे सिद्ध करण्यासाठी परत शिंदे समिती नेमली गेली. तो मुद्दा तिथं संपला. दुसरा, आता आरक्षणाची मर्यादा 50च्या पुढे वाढवावी ही ऐका ना, ही मागणी ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा दिलेलं मराठा आरक्षण रद्द झालं होतं त्यावेळेस मी माझी भूमिका त्या ठिकाणी मांडली होती आणि ती काही झाकून लपून राहिलेली भूमिका नव्हती, त्या दिवशी मांडलेली होती. त्याच्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जे वचन जरांगे दादाला दिलं त्या वचनाची पूर्तता करावी ह्या भूमिकेशी आम्ही बरोबर जाईल तुमच्या. मग ते त्याच्यानंतर की माझी जेवढी भाषणं तुम्ही लोकसभेत झाली तेवढी बघा. मी जेवढं जरांगे दादाची तिथं बोललोय ती रेकॉर्डिंग काढा. माझ्या बोलण्यात पहिल्याच्यात आणि आत्याच्यात एक बी कुठं फरक असेल बघून बरं का, दोन्ही भाषणं बघा आणि बघण्यात जर त्या भाषणात एका बी फरक असेल तर मला मी पुन्हा तुमचा जोडा पुन्हा माझं टोकर मी लबाड कधीही बोललेलो नाही. मी समाजाच्या आरक्षण मिळावं ऐका मी एवढंच ऐकायचं दादा तुमच्या तोंडून की ओबीसी प्रवर्गातून मी आता तुम्हाला काय म्हणलं आता जरांगे दादा मुंबईला गेल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे वचन त्यांना दिलं ते वचन कसलं होतं? त्यांनी आमचं म्हणणं नाही त्यांचं, आम्हाला फक्त विधानसभेला बोललो ना आम्हाला फक्त तुमच्याकडनं एवढं कठोर भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही सुद्धा. प्रवर्गाचा पाठिंबा आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला लिहून दिलंय त्या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. सरांची भूमिका काय आम्हाला हे माहिती घ्यायची होती की यांची भूमिका काय, पण आम्ही निवेदन दिले असता त्यांची पूर्णपणे उडवाउडवीची उत्तरं आहेत. ते ठाम नाहीये त्यांच्या भूमिकेवरती आणि त्यांनी अजूनही असं भूमिका सांगितलेली नाही की ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी पाठिंबा आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलेलं नाहीये. ते पूर्णपणे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. त्यामुळं मराठा समाजाच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगणं आहे की जोपर्यंत 29 तारखेपर्यंत यांच्या पक्षश्रेष्ठींनी आपली भूमिका ठामपणे मांडावी की हे मराठा समाजाच्या पाठीमागं आहेत की नाही. एवढंच बघतो. ओबीसी प्रवर्गातून 50%च्या आंदोलनाचं 50%च्या वरती आरक्षणाची आम्हाला काही आवश्यकता नाहीये. आमची मागणी फक्त आणि फक्त मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण पाहिजे एवढी आमची मागणी आहे. त्याला यांनी ठाम
पाठिंबा द्यावा. 29 तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे. यांनी 29 तारखेच्या नंतरचा विषय घेतला तर आम्ही फक्त एवढं सांगितलंय की 35,000ची लीड यांना मराठा समाजामुळे मिळाली होती. याच्या दुपटीनं यांचा उमेदवार पाडला जाईल जर हे आमच्या मराठा समाजाच्या विरोधात राहतील तर.